हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. ही सरळ रेष ओढून घेतली. या रेषेवर आपल्याला उंची टाकायची आहे. उंची ही आपली 16 इंचाची आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. जेवढी तुमची शोल्डर असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी इथं 7.5 इंचाची शोल्डर घेतलेली आहे. मोंड्याचा आकार देण्यासाठी एक सरळ रेष ओढून घ्यायची. त्यावर आपल्याला मोंड्याचा माप टाकायचं आहे. मी मोंडा 7.5 इंचाचा घेतलेला आहे. बोटनेक ब्लाऊजला मोंडा हा जास्त लागतो. तुम्ही याप्रमाणे घेतला तर तुमचा मोंडा कुठेच ब्लाऊज ओढणार नाही. आता या कोपऱ्यातून आपल्याला अलीकडे पाव इंच घ्यायचे आहे. ही तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. आता या कोपऱ्यातून आपल्याला 1.5 इंच टाकायचं आहे आणि मोंड्याचा पाठीमागल्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. छातीचं माप हे तुमचं जितकं असेल तितकं घ्या. मी 10.5 इंचाची छाती आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन असं सोडलेलं आहे. कंबर ही 9.5 इंचाची आणि 2 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच टक्ससाठी असं घेतलेलं आहे. आता हे कट करून घ्यायचं. इथे आपल्याला बोटनेकचा आकार देण्यासाठी गळा टाकून घ्यायचा आहे. शोल्डर मी 3 इंचाची ठेवलेली आहे. 4.5 इंचाचा गळा आहे. 4.5 इंचावर आपल्याला अशी खूण करून घ्यायची. तुमचा गळा जितका डीप तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. बॉक्स बनवून घ्यायचा. आता इथं आपल्याला वरी 3.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. नंतर 2 इंचावर एक खूण करून घ्यायची. त्याचा सेपरेट एक बॉक्स बनवायचा. इथे 3.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि आपल्याला बोटनेकचा आकार द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसा आवडेल तसा आकार देऊ शकता. मी असा आकार दिलेला आहे. आता हे कट करून घ्यायचं. अस्तर कापडावर ठेवून कट करून घ्यायचं. हे आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे. आता आपल्याला शिलाईला स्टार्ट करायचं आहे. आता हे अस्तर व्यवस्थित अंथरून घ्यायचं. पिन लावून घ्यायच्या. आणि जसा गळा आपण कट केलेला आहे त्याच आकारावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारणं झाल्यानंतर आपल्याला आतला कपडा कट करून घ्यायचा आहे. छोटे छोटे कट द्यायचे आणि अस्तरवर शिलाई मारून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने, म्हणजे आपल्याला गळा पलटी करायला सोपा जाईल. पूर्ण शिलाई मारणं झाल्यानंतर गळा पलटी करून घ्यायचा आणि त्यावर एक दाब टीप टाकायची.
आता कमरेच्या बाजूने आपल्याला शिल्लकचं कापड पूर्ण कट करून घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे वरची बाजू फोल्ड करत अस्तर एका बाजूने आणि मेन फॅब्रिक एका बाजूने असं ठेवून कमरेच्या साईडने सरळ टिप मारून घ्यायची। टिप मारणं झाल्यानंतर कपडा आपला पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली शिलाई मारलेली आत जाईल आणि त्याच्यावर एक दाब टिप टाकून घ्यायची आहे। आपल्याला वर गळ्याला एक पट्टी द्यायची आहे। हे असा गळा आपण शिवून घ्यायचा, एक दाब टिप टाकून गळा पलटी करायचा आहे। पाठी मागले टक्स आपल्याला घ्यायचे आहेत। हा आपला गळा पूर्ण झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही नक्की ट्राय करा। याच मापाने तुम्ही जर बोटनेक माप टाकली तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं बसेल। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।